नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, एक महत्त्वाची खूप अपडेट घेऊन आलो आहे DMAR संदर्भात। तर पहा, DMARमध्ये एक पत्र निघालं होतं, तर ते 80-20 संदर्भामध्ये, त्या 80-20 संदर्भामध्ये एक नवीन चेंजेस झालेले आहेत। तर पहा काय चेंजेस आहेत। आणखीन जे बऱ्याच 5-6 दिवसापासून जे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना संप करत होती, मग त्या संपामधले काही मुद्दे आहेत। तर त्या संपाचे संघटनेचे आणि हसन मुश्रीफ साहेबाची मीटिंग झाली। त्यानंतर 22 तारखेला मीटिंग झाल्यानंतर परत एक मीटिंग झाली। त्या दोन्ही मीटिंगमधले फायनल जे मिनिट्स आहेत, जे फायनल जे पॉईंट्स आहेत ते आलेले आहेत। त्याचा आपल्याला PDF भेटलेला आहे। प्रत्येक काय काय चेंजेस आहेत, भरतीचं काय संबंध याच्यामध्ये आहे, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजून जातील। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, व्हिडिओला स्किप नका करू। पहा, मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही व्हिडिओ स्किप करता, डायरेक्ट पुढे जाता, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती भेटत नाही। जर जे कोणी प्रिपरेशन वगैरे करत आहेत तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। 5 तारीख आहे 23 जुलै, तर 23 जुलैला हे आलेलं आहे, ठीक आहे। तर पहा, यामध्ये प्रति कोणासंदर्भात आहे? आयुक्त, संचालक, अधीक्षक आणि अध्यक्ष। विषय कशावर असणार आहे? परिचारिका संवर्गाच्या प्रलंबित मागण्या व अडचणीबाबत, ठीक आहे। हे चॅनल आहे आपलं @DMAR नर्सिंग। पहा, या चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती लवकरात लवकर आणि अपडेट होतील। त्यामुळं आणि तुम्ही पहा, चॅनल जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला पण विसरू नका, आणि त्यानंतर चॅनलला शेअर, कमेंट, सबस्क्राईब पण करा। आणि चॅनलमध्ये एक हाईप म्हणून ऑप्शन असतं खाली, ते हाईप ऑप्शन करा, जेणेकरून आपल्याला परत आम्हाला व्हिडिओ बनवल्याला मोटिवेशन वगैरे भेटत राहतं। तर चला पाहू यामध्ये। महोदया, उपरोक्त विषयाबाबत मंत्री वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक या रोजी 22 तारखेला 4 वाजता बैठक झाली होती। ही बैठक का झाली होती? सुरुवातीला एक 5-6 दिवसापासून कंटिन्यू महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, जे DMAR अंतर्गत प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये परिचारिका आहेत, ते सर्व संपावर गेले होते। त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी होत्या, काही महत्त्वाचे मुद्दे होते, ज्यामध्ये वेतन त्रुटी असेल, त्यानंतर मग 80-20चा मुद्दा आहे, या सर्व मुद्द्यामध्ये मीटिंग झाली होती। त्यानंतर भत्ता, अलाउन्सेस वगैरे सर्व गोष्टी यामध्ये होत्या। तर त्या संपामध्ये चालू असल्यामुळं हसन मुश्रीफ साहेबांनी काय केलं होतं, यांची नोंद घेतली आणि मीटिंग ठेवली। त्यानंतर मीटिंग घडली व मीटिंगमध्ये काय झालं पहा, यामध्ये सविस्तर मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीची इतिवृत्त, माहिती व पुढील आवश्यक कार्यव्यवस्थे सोबत जोडले गेले आहेत। तर पहा, ते कोणत्या इथं पाहून घेऊ। तर पहा, कक्ष अधिकारी यांची साईन आहे यावर। प्रत हे कोणाकोणाला प्रत गेली आहे, तर सचिव, उपसचिव, त्यानंतर शिक्षण, परिसेवा, परिचर्या, वैद्यकीय आणि निवड नसती, ठीक आहे। या ठिकाणी हे त्यानंतर पहा, बैठकीची इतिवृत्त अशा प्रकारच्या आहेत, हे खाली यामध्ये जोडलेले आहेत। तर पहा, सुरुवातीचा पहिला जो आहे, तर पहा, हे जे आहेत धीरज कुमार वगैरे, हे DMARची सर्व आहेत अधिकारी वगैरे। अनिल भंडारी आयुक्त आहेत, अजय चंदनवाले संचालक, त्यानंतर हे कक्ष अधिकारी, त्यानंतर अर्चना भडे जे अधीक्षक आहेत, त्यानंतर हेमंत कुमार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी, भीमराव चक्रे उपाध्यक्ष आपले महाराष्ट्र परिचारिका संघटनेचे, त्यानंतर सुमित्रा थोटे मॅडम आहेत, त्या पण महाराष्ट्र राज्याच्या सचिव आहेत। तर पहा, या ठिकाणी वरील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित परिचारिकांच्या मागण्या करण्यात आली व माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण यांनी खालील प्रदर्शने निर्देश दिले आहेत। तर सुरुवातीला पहिलं जे आहे, वेतन त्रुटीचा विषय होता। त्यामध्ये पहा, 3 बाबी आहेत महत्त्वाच्या। पहिली बाब, त्यानंतर दुसरी बाब आणि तिसरं, यामध्ये विषय आहे। त्यानंतर माननीय मंत्री यांचे काय निर्देश आहेत त्यामध्ये, आणि अंमलबजावणी काय त्यामध्ये करण्यात आलेली आहे, ठीक आहे। अशा प्रकारे पहिलं आहे वेतन त्रुटी। वेतन त्रुटीमध्ये असं होतं, त्यामध्ये वेतनचे ज्या आपल्या परिचारिका संवर्गातले वेतन होते, त्यामध्ये काही अडचणी होत्या, त्या त्रुटी होती। ते वेतन व्यवस्थित जे आहे, त्यामध्ये 5-7 हजारचा यामध्ये प्रॉब्लेम येत होता, ठीक आहे। तर ते वेतन त्रुटीचं जो 6वा वेतन आहे त्या अंतर्गत ह्या सर्व गोष्टी आहेत, 6वा 7वा वेतन अंतर्गत। तर पहा, यामधलं जे वेतन त्रुटी आहे ते दूर करण्यासाठी बक्षी समिती तसेच खुल्लर समितीनुसार शुश्रूषा सेवेतील अधिपरिचारिका, परिसेविका तसेच परिचर्या महाविद्यालयातील पाठ्यनिर्देशांक पदावरील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी निवारण झालेली नाही, ठीक आहे। हे जी वेतन त्रुटी आहे, हे निवारण झालं नव्हतं यामध्ये, ठीक आहे। तर त्यामध्ये काय सांगितले मंत्री महोदयांनी, काय सांगितले, परिचर्या संवर्गातील अधिपरिचारिका असतील, परिसेविका असतील, विभागीय परिसेविका तसेच परिचर्या महाविद्यालयातील पाठ्यनिर्देशिका यांची वेतन श्रेणी वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो वित्त विभागात सादर करण्यात यावा। पहा, यामध्ये काय आहे, वाढ करण्यात सांगितलेलं आहे। पहा, बऱ्याच जणाला प्रश्न आहे की कशामुळं। तर पहा, यामध्ये जे वेतन त्रुटी झाली होती, त्यामध्ये
अगोदरची ही खिल्लर समिती आहे, खुल्लर समिती आणि बक्षी समिती, यामध्ये जे आहे याच्यामध्ये काही गोष्टीमुळे हे वेतन त्रुटी रिजेक्ट करण्यात आली होती, ते वेतनमध्ये त्रुटी काढण्यात आली होती. तर त्यानंतर या मंत्री साहेबांनी त्यामध्ये जे आहे यामध्ये वाढ करायला परमिशन दिलेली आहे. ठीक आहे. तर आता परमिशन दिली म्हणजे हे लगेचच्या लगेच उद्या नाही होणार. ह्या गोष्टीला एकदा परमिशन भेटली तर ह्या शासकीय काम असल्यामुळे ह्याला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी हे लगेच आपल्याला लगेच याचा फायदा नाही होणार. जे स्टुडंट आहेत त्यांना भविष्यामध्ये याचा फायदा होईल, जे जॉब आहे तर त्यांना काही महिन्यांनी वगैरे त्यांना याचा फायदा लागू होऊन जाईल. तर अंमलबजावणी पहा, आयुक्त कार्यालयावर याची अंमलबजावणी होईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन कक्ष पदाधिकारी परिचारी या ठिकाणी याचं अंमलबजावणी होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर परिचर्या संवर्गातील शुश्रूषा शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदाच्या कायमस्वरूपी 100% पदभरती. ठीक आहे. पहा बऱ्याच ठिकाणी हे जे आहे परिचर्याचे जे आहे खूप कमतरता भासवते. ठीक आहे. खूप सारे हॉस्पिटल वाढलेले आहेत, पेशंटचा जास्त पेशंट झालेले तर त्यांना पुरेसे सेवा वगैरे भेटण्यासाठी ही भरती हे जे आहे स्टाफ पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यासाठी काय सांगितले पहा यामध्ये कायमस्वरूपी म्हणजे परमनंट भरती यामध्ये करावी, असा हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. पदनिर्मिती काय सांगितले यामध्ये पहा, पदभरती, पदनिर्मिती व पदोन्नती करण्यात यावी. 6/6/25 रोजी जे कंत्राटीचा GR काढला होता, तर तो कंत्राटी GR बंद करून परमनंट पदभरती काढावी असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर मंत्री महोदयांनी यामध्ये काय पॉईंट सांगितलेला आहे तो पण पाहून घेऊ. पहा स्पर्धा परीक्षा 2023मध्ये जे 4123 पदे भरण्यात आली होती, तर त्या असून उर्वरित रिक्त पदांची नवनिर्मित महाविद्यालय व रुग्णालयातील अधिपरिचारकांची रिक्त पदे भरण्याकरता संचालनालयाकडून बिंदू नामावली तयार करण्यात आली आहे. आता ही बिंदू नामावली तयार झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामध्ये 80-20चा मुद्दा बिंदू नामावलीमध्ये निघालेला आहे. ठीक आहे. अगोदर हे नव्हतं, तर हे आता चालू झालेलं आहे. हे बंद करायला पाहिजे. 80-20 ही चांगली गोष्ट नाही आहे, जेणेकरून मेल नर्सेसचा यामध्ये खूप प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे. तर हे जे आहे हा 80-20चा पण एक पॉईंट यामध्ये ॲड केलेला आहे, तो पण आपण पुढे जाऊन पाहून घेऊ. त्याच्यामध्ये काय सांगितलं यामध्ये, तर पहा यामध्ये बिंदू नामावली तयार करण्यात आली असून बिंदू नामावली प्रमाणित करण्यासाठी पाठवण्यात कारवाई सुरू आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण करून अधिपरिचारकाची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. बाह्य स्वरूपामार्फत भरण्यात येणाऱ्या पदांची अनुषंगाने डॉक्टर शंकरराव चव्हाण, ठीक आहे, जे बाह्य सोर्सापासून भरले आहेत म्हणजे भरण्याची प्रक्रिया होती. चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडबाबत झालेले न्यायालयीन प्रकरण विचारात घेऊन योग्य ती मंत्री महोदयांनी यांची निर्देश आहेत, कारवाई निर्णय घेण्यात यावा असा यांचा निर्देश आहे. म्हणजे पहा परमनंट भरती येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, परमनंट भरती, नियमित भरती लवकरच येईल. बिंदू नामावली तयार झालेली आहे. बिंदू नामावलीमध्ये फक्त थोडेसे चेंजेस करण्यात येतील, कारण ह्या मीटिंगमध्ये जे सांगितलेले ते चेंजेस त्याच्यामध्ये करावे लागतील. ते चेंजेस झाल्यानंतर नवीन RR आल्यानंतर रिक्रुटमेंट रूल्स अँड रेग्युलेशन ही पदभरती लगेच येईल. पहा अभ्यासाला लागा, अभ्यास चालू करा. जोपर्यंत तुम्ही अभ्यास चालू करत नाही तोपर्यंत तुम्हाला ही पोस्ट भेटत नाही. अभ्यास चालू करा. जेवढ्या लवकर पोस्ट काढताल तेवढ्या लवकर तुमचं फ्युचरचं चांगली गोष्ट होईल. त्या ठिकाणी पहा आयुक्त यामध्ये काय झालेलं आहे, तर आयुक्त संशोधन अवर सचिव या ठिकाणी कक्ष अधिकारी या ठिकाणी याची कारवाई चालू आहे पदभरतीची. ठीक आहे. म्हणजे DMRच्या ऑफिसमध्ये ही प्रोसेस कंटिन्यू होईल. आता त्यानंतर पुढचा मुद्दा काय पहा, अतिरिक्त खाटा, वाढती लोकसंख्या व अतिरिक्त खाटानुसार नवीन आकृतिबंध मंजूर करण्यात यावा. आकृतिबंध मंजूर करण्याबाबत नवीन अतिरिक्त खाटा, ठीक आहे, जास्त एक्स्ट्रा बेडेड हॉस्पिटल, ठीक आहे, एक्स्ट्रा बेडेडसाठी ही एक पॉईंट ॲड केलेला आहे. त्यामध्ये पहा संचालन अधीनस्थ सर्वांगातील पदांचे आकृतिबंध मंजूर करण्याबाबतची कारवाई सुरू आहे. सदर कारवाई लवकरच पूर्ण करावी. हे पण आयुक्त ऑफिसमध्येच होईल ह्या सर्व गोष्टी, तर ते पण होईल असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचं पण एक्स्ट्रा बेडेडचं खाटांची यामध्ये तयारी होईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा सेवा प्रवेश नियम मंजूर करणे व शैक्षणिक पदाची निर्मिती करणे. ठीक आहे. सेवा प्रवेश नियम आणि शैक्षणिक पदाची निर्मिती करणे. तर या ठिकाणी जो महत्त्वाचा मुद्दा आहे पहा, हा मुद्दा 80-20 आणि काय सांगतो पहा, यामध्ये सेवा प्रवेश नियम जे ॲडमिशनचे नियम आणि शैक्षणिक म्हणजे पुढे तुमच्या यामध्ये जॉबचे वगैरे आहेत ते या ठिकाणी सांगितलेले पहा. अधिपरिचारिका पदाचे सेवा प्रवेश नियम 10/6/2025 रोजी अधिसूचित झालेले आहेत. सदर सेवा प्रवेश नियमात पदभरतीकरिता स्त्री व पुरुष यांचे प्रमाण, पदभरती पॉईंट लक्षात ठेवा, पदभरती जॉबसाठी आहे, स्त्री पुरुष प्रमाण अनुक्रमे 80-20 आहे. सदर प्रमाण 80-20 जे आहे 70-30 असावे असे केव्हा बाबत चर्चा झाली. ठीक आहे.
80-20 जे आहे त्याला 70-30 करावे असं या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे. तर हे पुढे काय सांगते, परिचर्या संवर्गातील अन्य पदांच्या सेवा प्रवेश नियमाबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर सर्व पदाचे सेवा प्रवेश नियम अधिसूचित करण्यात कारवाई करावी. तर पहा, हा बदल झालेला आहे. 80-20चा आता 70-30 करण्यात येईल. याला पण जास्त वेळ होणार नाही. याचं राजपत्र जेव्हा रिलीज होईल तेव्हा हे 70-30 होऊन जाईल. ठीक आहे, मंत्री महोदयांनी सांगितलं म्हणजे सरकार जोपर्यंत राहील तोपर्यंत हे काम झालं पाहिजे. ठीक आहे, त्याच्या अगोदरच होऊन जाईल. सरकार असलं तर लवकर होईल. सरकार अचानक जर काही झालं तर ही गोष्ट व्हायला विलंबित होऊ शकते. तर सरकार हे जर कंटिन्यू राहिलं तर हे लवकरात लवकर होऊन जाईल, कारण भरती पण लवकरात लवकर येणार आहे. त्यामध्ये पहा, नवीन काय सांगितले, नवीन BSc नर्सिंग परिचर्या महाविद्यालयाकरता अध्यापकीय तसेच अन्य संवर्गातील पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आलेला आहे. याबाबत पाठपुरावा करून लवकर पदभरती व पद निर्मिती करण्यात येईल. ही पण आयुक्त विभागामध्ये आहे, याची पण कारवाई सुरू होईल. ठीक आहे, त्यानंतर पुढं काय, केंद्र शासनाचे भत्ते, नर्सिंग भत्ता व गणेश भत्ता लागू करण्याबाबत हे एक महत्त्वाचं आहे. जे नर्सिंग अलाउन्सेस आहे आणि वॉशिंग अलाउन्सेस आहे, यामध्ये हे नर्सिंग अलाउन्सेस वॉशिंग अलाउन्सेस संदर्भात आहे. केंद्र शासनाप्रमाणे जे सेंट्रल गव्हर्नमेंटप्रमाणे आहे तसं स्टेट गव्हर्नमेंट चालू करावं असं मागणी या संघटनेच्या द्वारे करण्यात आली होती. तर पहा, केंद्र शासनाप्रमाणे परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना 7,200 गणवेश भत्ता 1,800 करण्याबाबत संघटनेची मागणी आहे. ठीक आहे, नर्सिंग अलाउन्सेस 7,200 आणि गणवेश भत्ता 1,800 करण्याबाबत संघटनेची मागणी. सदर प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळापुढे सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे, हा मुद्दा मंत्रिमंडळात चालला आहे. वरचे मुद्दे जे आहेत आयुक्त विभागामध्ये होतील. बाकीचा हा मुद्दा काय सांगतो बा, महाशन मुश्रीफ साहेबांनी काय सांगितलंय, त्या अनुषंगाने वित्त विभागाकडे उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने संचालनाकडून माहिती प्राप्त करून वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात येईल. ठीक आहे, याची पण पूर्ण छाननी होईल. छाननी झाल्यानंतर याची पुढची प्रोसेस होऊन जाईल. त्यानंतर पुढं 4था पॉईंट काय सांगतो, केंद्र शासनाप्रमाणे शैक्षणिक वेतनवाढी, जशी केंद्र शासनाला वेतनवाढ आहे तशा प्रकारे आपल्या स्टेट लेवलला पण वेतनवाढ व्हावी अशी याची मागणी आहे. केंद्र शासनाच्या शैक्षणिक वेतनवाढीबाबत तपासणी करून त्याचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यानंतर परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदनाम बदलबाबत, हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, हे जे ब्रदर आणि सिस्टर हे जे नाव आहे, हे सिस्टर पहा, हे सगळ्या विभागाचं बदल झालेलं आहे. पहा, ठीक आहे, तर हे ब्रदर सिस्टर नाव हे बदलणं खूप गरजेचं होतं. हा मुद्दा एक खूप संघटनेने उचलून धरला होता, त्यामुळे संघटनेचं खूप खूप धन्यवाद. कारण पहा, बऱ्याच बाकीचे जे विभाग आहेत त्यामध्ये त्यांचे तलाठी असेल त्यांचं बदललेलं आहे, ग्रामविकास अधिकारी असं झालेलं आहे. मग ह्या सगळ्यांचे जे पदनाम बदल झालेले आहेत, तर त्या प्रकारे स्टाफ नर्सिंगचा जो आपला आहे ब्रदर सिस्टर हॉस्पिटलमध्ये, तर आपलं पदनाम बदलणं खूप गरजेचं आहे. तर त्यामध्ये काय सांगितले पहा, आधी परिचरिका पदाचे सेवा प्रवेश नियम अधिसूचित झालेले असून सदर पदाच्या पदनामात परिचर्या अधिकारी असा बदल करण्यास तत्वांत मान्यता देण्यात आली असून याबाबतचे आदेश निर्गमित करण्याची कारवाई करावी. तसेच इतर पदाचे सेवा प्रवेश नियम अधिसूचित झाल्यानंतर तात्काळ पदनाम बदल करण्याची कारवाई करावी. ठीक आहे, अंमलबजावणी करणारे अधिकारी. ठीक आहे, हे जे आहे हे लवकरात लवकर होऊन जाईल. याला काही जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो. ठीक, तर मित्रांनो त्यानंतर काही पुढील महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पण कव्हर करून घेऊ. पहा, यामध्ये महत्त्वाचं आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 2018 ते 23मध्ये जे काही पैसे भेटले नाहीत, जे काही मानधन भेटलं नाही, तर ते मानधन भेटण्यासंदर्भात हे पॉईंट आहे. त्यामध्ये ते मागणी मान्य करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे परिचर्या संवर्गाचे स्वातंत्र्य संचालनालय आणि शुश्रूषा सहसंचालक पदाची पद निर्मिती करण्याबाबत. त्यामध्ये त्यांनी सांगितले की संचालनालयाचे सादर करून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पद निर्मितीची कारवाई करण्यात यावी म्हणून असं सांगितलं आहे. त्यानंतर शुश्रूषा मंडळ येथे कनिष्ठ पदावरील व्यक्तीस सर्वोच्च पद रजिस्ट्रार दिल्याबद्दल, त्यामध्ये त्या तरतुदीनुसार मंडळाचा प्रबंधक असेल नेमणूक शासनाकडून करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. प्रबंधक या पदाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्याची कारवाई आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत सुरू आहे. म्हणजे हे पण पद भरलं जाईल असं सांगण्यात आले. त्यानंतर निवासस्थान उपलब्ध करण्याबाबत पायामध्ये वैद्यकीय शिक्षण DMR अंतर्गत 9/1/25च्या परिपत्रकाद्वारे संस्था प्रमुखांना काय सांगितले, निर्देश देण्यात आले आहेत की तरी संस्था प्रमुखासोबत संचालन स्तरावर बैठक घेऊन त्याबाबतची अंमलबजावणी 2 महिन्यात करण्यात येईल. हे पण होऊन जाईल. पाळणाघर उपलब्ध करण्याबाबत
यामध्ये DMR 17/2/25च्या परिपत्रकाद्वारे सांगण्यात आलेले की निर्देश देण्यात आलेले आहेत, तरी संस्था प्रमुखांसोबत एक मीटिंग घेऊन त्यामध्ये करण्यात येईल. त्यानंतर सुसज्ज चेंजिंग रूममध्ये एक सांगितलं आहे, यामध्ये ते पण बैठक घेऊन त्याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल. त्यानंतर आस्थापनाविषयी कामकाजातील दिरंगाई दूर करण्याबाबत एक आहे आणि GNM विद्यार्थ्यांमध्ये परिचारिकांचा विद्यावेतन वाढ करण्यासाठी एक सांगितलेलं आहे. तर यामध्ये याबाबतचा प्रस्ताव असा आहे की DMR संचालनाकडून प्राप्त करून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. आणि एक महत्त्वाचा शासन मान्यता संघटनेस म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूरची जी आहे, त्यामध्ये संघटनेच्या कार्यालयास जागा देणे, त्यानंतर संघटनेसोबत नियमित बैठका करणे, हे असं यामध्ये पॉईंट मेन्शन होतात. तर त्यामध्ये मंत्री साहेबांनी काय सांगितले DMR 17/2/2025च्या मीटिंगच्या या संघटनेस उपलब्ध करावयाच्या कारवाई करण्यास निर्देश अधीक्षक त्यानंतर सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे देण्यात आली आहे. तर संघटनेच्या अधिकाऱ्यासोबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालन स्तरावर 6 महिन्यात एकदा व शासन स्तरावर 6 महिन्यातून एकदा नियमित बैठका घेण्यात यावी असे हे झालेलं आहे. तर अशा प्रकारचा महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आवडलं तर नक्की लाईक करा. वरील मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली असून सदर मागण्यासंदर्भात वरीलप्रमाणे कारवाई करण्याचा सूचना जे आहे मंत्री महोदय वैद्यकीय शिक्षण साहेब यांचे हसन मुश्रीफ साहेब यांच्या बैठक समाप्त करण्यात आली आहे दिल्यानंतर. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि ज्यांना कोणा हे अपडेट पाहिजे होते त्यांना हे शेअर करा, ह्या संपामध्ये काय अपडेट आली वगैरे. तर चला भेटू पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.